नमस्कार. महाराष्ट्राचे खबरबातमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरातील या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांवर केलेल्या टीकेचा भाजपकडून समाचार. आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय संघर्ष आणखी तीव्र. तेलगी प्रकरणामध्ये राजीनामा का घेतला? छगन भुजबळांचा शरद पवारांना थेट सवाल. वक्तव्यानंतर शरद पवार गटाचा भुजबळांवर पलटवार, तर भुजबळही वक्तव्यावर ठाम. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? यावरून पुन्हा आरोप प्रत्यारोप. पक्ष आणि चिन्ह अजितदादांकडेच येणार. प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य, तर पक्ष बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याची वडेट्टीवारांची टीका. अजित पवारांची विकासाची व्याख्या काय? सामनातून उपमुख्यमंत्री अजित पवारांवरती टीकेचे बाण. सामनातल्या टीकेचा दीपक केसरकरांकडून समाचार. काहींना आपली राजकीय भूमिका पटत नाही, तरी सर्वांनी भान ठेवून बोलणं गरजेचं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांना इशारा. कोल्हापुरात 10 सप्टेंबरला राष्ट्रवादीचे उत्तरदायित्व सभा. सभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा होणार नागरी सत्कार. कळवा रुग्णालयामधील 18 जणांच्या मृत्यूप्रकरणी समितीला अहवाल देण्यास मुदतवाढ. राज्य सरकारकडून समितीला 15 दिवसांची मुदतवाढ. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर जिओ एअर फायबर सेवेची लॉन्चिंग. रिलायन्सचे सीएमडी मुकेश अंबानी यांची घोषणा. आणि डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात 5G सेवा असणार, तर जिओ टीमच्या कामगिरीचं रिलायन्सचे सीएमडी मुकेश अंबानींकडून अभिनंदन. आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. उद्धव ठाकरे